साथ में होना बहुत ज़रूरी। अगर आप की गेंदबाजी अच्छी होनी है तो साथ में फील्डर का भी यहाँ पर साथ होना ज़रूरी रहता है। साहिबान इस बीच गेंद फिर से लंबा स्ट्रोक लेने की कोशिश, फिर से कारपेट के सहारे खेला, वहाँ पर मतीन है, एक से ज़्यादा कुछ भी नहीं। बहुत बढ़िया गेंदबाजी इस ओवर में साहिबान फकी की, कोई लंबा स्ट्रोक लेने का मौका नहीं दिया। स्कोर अगर हम देखें तो सिर्फ 14 रन दूसरे ओवर का खेल चल रहा है, 71 रनों के लक्ष्य का पीछा करती है। साहिबान फक्की की खासियत है कि वो मसस गेंदबाज है और ज्यादातर गेंदें विकेटों के करीब रखते हैं। और आपने सही कहा, क्रिकेट फील्डिंग, बैटिंग और बॉलिंग का खेल है। इस पीछे गेंद फिर से बहुत बढ़िया गेंद थी, फुल लेन गेंद थी, कारपेट के सहारे खेला रोहित ने, वहां पर 1 रन पूरा होता हुआ। तो बहुत अच्छा ओवर यहाँ पर समाप्त हो रहा है साहिबान का, जहां पर पहले ओवर में 9 रन दिए थे उजैर ने, अब सिर्फ 6 रन दिए साहिबान ने, 15 रन। अब तो एक चीज है बाबेसा की, डू और डाई की स्थिति आ चुकी है यहाँ पर। अब जीतने के लिए 4 ओवर में जो रन चाहिए नाना स्पोर्ट्स को, वो है 56। तो क्या कुछ होगा, आगे का हाल सुनाने के लिए मेरे साथी कमेंटेटर मैजिकल वॉइस ऑफ मराठी डॉक्टर गवली सर। धन्यवाद शाहिद खान। 71 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठला करताना ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला हवी त्याप्रमाणे सुरुवात बघायला मिळत नाहीये नाना स्पोर्ट्स संघाची। आस्किंग 100 आवश्यक धावगतीचा मानसिक दबाव सुद्धा वाढणार आहे, कारण आवश्यक धावगती आस्किंग 14च्या घरात गेलेली आहे, त्यामुळे किमान एक मोठा फटका खेळणं हे अनिवार्य होणार आहे। विजयापर्यंत जर पोहोचायचं असेल तर नाना स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजाने एक मोठा फटका खेळणं हे अनिवार्य होणार आहे। बिल्कुल, ये ओवर बहुत निर्णायक इसलिए कि यहाँ से मैच मोड़ ले सकता है, यहाँ से मैच बनेगा भी और बिगड़ेगा भी, यहाँ से मैच की दिशा और दशा दोनों तय हो जाएंगी। एक मात्र आहे, कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही, हुजेर। यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, खाली राहतोय आणि निधावच्या रूपात चेंडूची समाप्ती। दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने आले आहेत, खास करून स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीमध्ये नाना स्पोर्ट्स संघाचे पाठीराखे, आरके पाटील स्टँड गॅलरीमध्ये बीएनडी संघाचे पाठीराखे, त्यामुळे दोन्ही ठिकाणाहून या ठिकाणी जल्लोष ऐकायला मिळतो, टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय, मनोधैर्य वाढवत आहेत आपल्या दोन्ही संघाचा, आणि हेच फार महत्त्वाचं असतं। आपण प्रतिसाद देऊ शकता, टाळ्यांचा आवाज खेळाडूपर्यंत पोहोचवू शकता, जल्लोष करू शकता। 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे, चालू 1 ओव्हर होती, 30वी षटक संपू दे। हे षटक संपल्यानंतर पंचांनी सामना थांबवायचा आहे। हुजेर फलटा चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नाहीये, मिड विकेटला जातोय, एकच धाव मिळणार आहे आणि धावसंख्या होती 16। फर्क इतना है कि पिछले मैच में सेमीफाइनल में अल्पेश को बहुत अच्छा साथ दिया था बलवंत ने, और यहाँ पे कहीं ना कहीं रोहित उतनी अच्छी बल्लेबाजी नहीं कर रहे। जब एक बैट्समैन कम स्तर की बल्लेबाजी करता है तो जो बैट्समैन रहता है उस पर दबाव बढ़ जाता है। जेव्हा मोठी धावसंख्या असते तेव्हा एका फलंदाजाने आक्रमण करणं आवश्यक असतं, तशा प्रकारची फलंदाजी बघायला मिळत नाहीये। वन हॅज टू प्ले अँकर रोल। हुजेर या फलंदाजाला फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या बाहेर हवा तसा येत नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, संघाचा कर्णधार मुनाफ अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, फक्त एकच धाव मिळते आणि धावसंख्या होते 17। याप्रमाणे जर धावसंख्या झाली तर मात्र शेवटच्या षटकामध्ये एक जबरदस्त मानसिक दबाव वाढणार आहे नाना स्पोर्ट्स संघावर। सतरा धावा झाल्यात, 71 धावांचं लक्ष्य आहे। मित्रांनो, आपण जो सामना पाहतात आमदार चषक 2016 चा अंतिम सामना, मेगा फायनल। हुजेर आरके पाटील स्टँड कडून गोलंदाजी करतोय, यामध्ये गोलंदाजीच्या डोक्यावर फटका खेळलेला आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण, आणि याच बरोबर रोहित याची खेळी संपुष्टात। संघासाठी 3 धावा वाचवते आणि फलंदाजी बाद करतोय। क्या गजब की फील्डिंग की थी जमाने, शॉट कितना करारा था। बिल्कुल, धन्यवाद कमिटी बॉक्स। मित्रांनो, आमदार चषक 2016च्या व्यासपीठावर नक्कीच भिवंडी कराडे आणि चषकाला शुभेच्छा देण्यासाठी आपण पाहतोय ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार माननीय खासदार राजनजी विचारे साहेबांचे व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करायचा आहे। या कार्यक्रमाचे आयोजक भिवंडी पूर्वचे लाडके आमदार सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांना विनंती करतो की सन्माननीय
आज नक्कीच आपल्या भिवंडी वासियांना आणि या चषकाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित सन्माननीय ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार राजनजी विचारे साहेबांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. सुस्वागतम. राजनजी विचारे साहेब भिवंडी नगरीमध्ये आमदार चषक 2016 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच या चषकाला शुभेच्छा देण्यासाठी ठाण्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेबांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. विधानसभेतील बुलंद आवाज सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेबांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होत आहे. प्रतापजी सरनाईक साहेब आमदार चषक 2016 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्मानित आमदार रुपेशदादा म्हात्रे, संजयभाई म्हात्रे, महेंद्र स्पोर्ट्स, महेंद्र समाज कल्याणकारी संस्था आणि मयुरेश एंटरप्राइजेस यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू डीजे. रुपेश म्हात्रे व त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण हा आमदार चषक भरवत आहे. 4थं वर्ष झालं. 4ही वर्षी मी आणि खासदार राजन विचारे या ठिकाणी आलो. आम्ही खरं तर भाईंदरला होतो. भाईंदरवरनं आम्हाला एका ते हरबंश राय जे होते ना त्यांच्या ग्रँड हातला त्यांचं लग्न आहे, परंतु खासदार म्हणाले नाही रुपेश म्हात्रेंच्या ह्या कार्यक्रमाला आपलं जायचं आहे, त्यामुळे आम्ही भाईंदरवरनं इथे या कार्यक्रमाला आलो. परंतु इथली जी परिस्थिती आहे ती बघितल्यानंतर खूप आनंद वाटला. आपले सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन करतात. मला तुम्ही सांगितलं की MCAच्या माध्यमातून याला मान्यता देण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की ह्या MCAचा सदस्य म्हणून आणि ठाण्याचा आमदार म्हणून राजन विचारे व माझ्या वतीनं मी आपल्याला खरोखर मनापासून शुभेच्छा देतो. आणि भविष्यामध्ये MCAच्या माध्यमातून जर आपल्याला काही त्यांच्या संलग्न कार्यक्रम किंवा टुर्नामेंट ठेवायची असेल तर निश्चितपणे आम्ही दोघंही आपल्याला पूर्णपणे सहकार्य करू आणि त्या माध्यमातून त्याला मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. तुम्हाला शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद राजनजी विचारे साहेब, प्रतापजी सरनाईक साहेब. आपण आमदार चषक 2016ला या ठिकाणी सदिच्छा भेट दिलेली आहे आणि MCAच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितच तशा प्रकारची क्रीडा नगरी उभारली जाईल. आपणा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आभार. आपल्या येण्याने आमदार चषकाला आज निश्चित चांगलं वातावरण तयार झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. नक्कीच या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. 12 दिवसामध्ये महाराष्ट्रातील सन्माननीय राज्यमंत्री सुद्धा या चषकाला येऊन शुभेच्छा दिल्या होत्या. सन्माननीय जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे साहेब, सहकार राज्यमंत्री दादासाहेब भुसे साहेब, महसूल राज्यमंत्री संजयजी राठोड साहेब आणि आपल्या ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सन्माननीय पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे साहेब व सन्माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद साहेब. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मनोहर तरेजी. पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. हुजेर राईट आर्म द विकेट. याबद्दल ड्राईव्ह केलेला चेंडू जातोय वाईट ऑफ लॉंग ऑनला. डीप मधून क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते. धावा एकेरी जेव्हा मिळत आहेत. आता मात्र संघाचा कर्णधार वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक आणि ज्या फटक्यासाठी प्रसिद्ध आहे त्या फटक्याची आवश्यकता मात्र आहे नाना स्पोर्ट्स संघाला. बिल्कुल. ये जो जगदीश नाइक है ना, इनको वंडर ऑफ भिवंडी मैं इसलिए कहता हूँ कि आते ही वंडरफुल शॉट खेलते हैं. जगदीश नाईकांना खूप अपेक्षा असणारे संघाच्या शिवाय पाठीराखेंच्या. धाव संख्या 19. हुजेर आणि पहिल्या चेंडूला मिरकावून दिलेला आहे. वाईड शॉट वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी सनसनीत षटकार. खेल दिया ना वंडरफुल शॉट. कहा था ना मैंने कि ये जो जगदीश नाइक है ना,
ये आते ही वंडर फुल शॉट खेलते हैं। क्या शॉट खेला है, हालांकि लेंथ गेंद थी, बहुत जल्दी पढ़ लिया था, गेंद को लॉन्ग ऑन पे खेल दिया 6 रनों के लिए। इस वक्त 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 25 रन 25। 25 धावा झाल्यात आणि 30 षटकामध्ये जिंकण्यासाठी अजून 46 धावांची आवश्यकता आहे. इस वक्त वडोली कैंप के सरपंच तकीस हुसैन ने एमएलए ट्रॉफी के लिए हार्दिक शुभकामनाएं दी हैं और बी इंडियन को ऑल द बेस्ट कहा है, जबकि जकीस हुसैन वडोली के सरपंच ने आमदार चषक के लिए मुबारकबाद दी है। तसेच राजू पाटील वडूनगर यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच विजेंद्र दिवेकर, संकेत विनोद पाटील वडूनगर व किशोर भंडारी वालचंद यांनी सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. यानंतरच्या षटकामध्ये काय होत आहे हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक संदेश पाटील. धन्यवाद. मॅजिकल व्हाईस डॉक्टर गवळी सर. 25 धावा झालेल्या आहेत, 3 षटकं पूर्ण झालेली आपण पाहताय. 71 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. 25 प्लस 1 विकेट. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण पाहताय या स्पर्धेमध्ये दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला बी इंडियन, एका बाजूला नानास्पोर्ट टेमघर. 71 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करता आपण पाहतायत 25 धावा आतापर्यंत जमा झालेल्या आहेत आणि एक विकेट महत्वाचा पडलेला आहे, तो म्हणजे रोहित आऊट झालेला आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. साहेबान फक्की येते गोलंदाज स्वर्गीय श्याम नाईक गलिंगकडून. आता मात्र सुरेख चेंडू होता, बॅट घेते चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये जाते. व्हाईट पाईन लेगचा क्षेत्ररक्षक फील्ड करतोय आणि 2 धावा पूर्ण केली जातात. रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावांनी संघाची धावसंख्या 27 होत आहे. थोड़ा सा लेट आए थे वहां पर कहीं ना कहीं, और थ्रो भी थोड़ा लेट पहुंचा था। बहुत ही एलिगेंट ग्लांस खेला था वहां पर अल्पेश चौधरी ने। साहेबान पक्की राईट ऑफ द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू जातोय. लॉंग लेगवरून क्षेत्ररक्षक अख्तर जोपर्यंत चेंडूला फील्ड करते तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. मोठे फटके मारावे लागतील. नानास्पोर्ट टेमघर बलाढ्य संघ आहे. जगदीश नाईक सारखा फलंदाज आपण पाहतोय षटकाराने खाता खोलते. बिल्कुल जगदीश नाइक में क्षमता है, और इस सीजन में मैंने तो सीजन के बिगिन ऑफ सीजन कहा था कि ये जगदीश नाइक 2003, 2004 और 2005 वाले जगदीश नाइक नजर आ रहे हैं। जिस तरह इस सीजन में उन्होंने बल्लेबाजी की। आपण पाहता ही स्पर्धा यूट्यूब SSS नेटवर्क आपण पाहतात यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण देशभर ही स्पर्धा आपण पाहताय. तेच माझ्या जोडीला रवींद्र गुलवी प्रिन्स मूवीचे प्रोप्रायटर माझ्या जोडीला आहेत. पुन्हा एकदा यॉर्क पद्धतीचा चेंडू सरळ एस्टेगाच्या हातामध्ये तो निर्धाव चेंडू. उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळते बी इंडियन संघाची आपल्याला. बहुत खूबसूरत गेंद थी, कॉरिडोर में रखा था और हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलना चाहते थे वहां पर जगदीश नाइक. साहेब पक्की पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ट्रॅप आपल्याला पाहायला मिळतंय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. ह्या चेंडूवर 1च धाव मिळेल कारण की चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धाव संख्या होते ती 29. आपण पाहतोय पूर्णपणे क्राऊड पाहतोय आपण. दोन्ही स्टेडियम फुल भरलेलं आहे. तर सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमदार चषक 2016चा अंतिम 16 आपण पाहताय आणि अंतिम 3ऱ्या षटकाचा आणि 4थ्या षटकाचा खेळ पाहतोय आपण. पुन्हा एकदा सुरेख असा स्लॉग सीक केलेला चेंडूला चेंडू सीमेच्या बाहेर जातो, मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना देणारा हा षटकार बॅट मधून निघतोय अल्पेश चौधरी याच्या. क्या बल्लेबाजी कर रहे हैं अल्पेश.
चित्रामध्ये दाखवलं जात आहे बिलकुल. एकनाथ साहेबांना सलामी देणारा हा षटकार बॅटमध्ये निघतोय अल्पेश चौधरी याच्या. स्टीव स्मिथ की याद ताज़ा होती हुई उस शॉट पर जिस तरह से अल्पेश चौधरी ने खेला था. डायमंड ऑफ भिवंडी एक डायमंड इनिंग खेलते हुए अब तक, और अभी भी मुकाबला बंद लिफाफे की तरह आगे बढ़ रहा है. फाइनल अभी भी हम कुछ नहीं कह सकते. बलवंत का आना बाकी है. दो अच्छे बैट्समैन क्रीज पर हैं और उजैर अपना कोटा पूरा कर चुके हैं. साहिबान अपना दूसरा ओवर कर रहे हैं. तो लगता है संदेश के मुकाबला बहुत ही कट टू कट जाएगा. अगदी बरोबर. मात्र क्राऊड पाहायला मिळतं आपल्याला. लाईट विकस क्लीन अँड नीट पिक्चर आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की भरपूर दोन्ही स्टेडियम भरलेले आहेत. हे आपण पाहू शकता. दाखवलं जात आहे धावसंख्या होते ऑफिशियल स्कोरर राजीव पाटील, ज्याने भरपूर मेहनत घेतलेली या स्पर्धेमध्ये. आदर्श शिक्षक देखील आहेत. 35 धावा आहेत. चौथ्या षटकातील पुढचा चेंडू हे आपण पाहू शकता. बसण्यासाठी जागा नाही, मात्र पूर्णपणे पॅक क्राऊड. पुन्हा एकदा जोरदार फटका आणि चेंडू आता मात्र हवेमध्ये, आणि फलंदाज अल्पेश चौधरी याचा खेळ समाप्त होतोय. उत्कृष्ट कामगिरी, षटकानंतर विकेट. बाईस रनों की बढ़िया बारी खेली. इस मर्तबा जो बॉटम एंड था, बल्ले का मुंह पूरी तरह से नहीं खोल पाए. हे आपण पाहू शकता. और दाखवलं जातंय ये देखिए किस तरह से आउट हुए स्क्वायर लेग अंपायर के पीछे. बड़ी विकेट गिरती हुई. हॅलो, नक्कीच या ठिकाणी निर्दोष जोकर यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच आज नक्कीच माजी सभापती सुंदर नाईक साहेबांच्या बंधूंचं लग्नाचा वाढदिवस. सिरी सीताराम नाईक आणि मोहन सीताराम नाईक यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या सुद्धा लाख लाख शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी. 36व्या लग्नाचा वाढदिवस आहे. नवीन फलंदाज खेळपट्टी येथे बलवंत, ज्याने बलाढ्य संघासमोर चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला विजयश्री खेचून आणले होते. आता मात्र पुन्हा एकदा संघ आपला अडचणीमध्ये आहे. 4 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या 35 होते. पुढच्या 2 षटकामध्ये नानास्पोर्ट टेमघर आतापर्यंत शेवटच्या सामन्यापर्यंत आपण त्यांना पाहतोय. काय घडतो काय बिघडतोय सांगण्यासाठी मॅजिकल व्हाईट डॉक्टर गवली सर आणि ठाण्याचा बुलंद आवाज सिद्दीक बाबे सर. धन्यवाद संदेश पाटिल. ये ओवर गौली सर तय करेगा कि मैच कहाँ जा रहा है. बहुत इंपॉर्टेंट ओवर. अख्तर को गेंदबाजी दी गई है. सामना करेंगे वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक. इस मर्तबा बहुत खराब गेंद. 2 रन बोनस के मिलते हुए वाइट के रूप में. स्कोर 37 पे पहुंचा है. अब 12 गेंदों में जीतने के लिए 34 रन चाहिए. ये देखिए जगह नहीं मिली तो कहां खड़े रह के मैच को देखा जा रहा है. अतिशय संघर्षपूर्ण मुकाबला बघायला मिळतोय. रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. कशमकश कांटे का मुकाबला. यही खासियत है भिवंडी क्रिकेट की. हालांकि ये कप नाना जीतती है तो पहला कप जीतेंगी, बी इंडियन जीतती है तो 5वां. लेकिन इस सीजन पे हम कह सकते हैं कि अब की बार भिवंडी क्रिकेट में पांडुरंग धर्मा पाटिल के धनेश 11 कुकसे की सरकार 6 कप जीत चुकी है. अख्तर सामना करेंगे बलवंत. क्या गजब की बल्लेबाजी की थी महेश ठाकरे के सामने. इस मर्तबा बोल्ड हो गए बलवंत. गेंद बेल्स को ट्रिप करती हुई निकल गई और मैं समझता हूं कि खराब गेंद पर अपना विकेट गंवा दिया बलवंत ने. डाव्या एस्टीवरला फुलटा चुनवता. फलंदाज बाद करण्यासारखा चेंडू नक्कीच नव्हता आणि डावी एसटी वाकवली जाते. अराउंड दी लेग त्रिफळाचीत होतोय आणि नक्कीच एक मोठा धक्का बसतोय तो नाराजपूर संघाला. यही क्रिकेट का पार्ट है, द गेम ऑफ क्रिकेट, कि अच्छी गेंद पे कभी शॉट लगता है और खराब गेंद पर कभी विकेट भी गिरता है.
नए बैट्समैन बल्लेबाजी को कुणाल आए हैं। हालांकि ये भी अच्छे स्ट्राइकर है। जगदीश नाइक जब तक वहां रहेंगे आशाएं जीवित रहेंगी नाना स्पोर्ट्स की। एक ऐसे बैट्समैन है जिनको आप एनालाइज नहीं कर सकते। बहरहाल यहाँ पर जो गेंदे बची कुल 11 और रन चाहिए 34 आमदार चषक 2016 को जीतने के लिए नाना स्पोर्ट्स को। अख्तर लेफ्ट आर्म राउंड विकेट कुणाल के लिए। इस मरतबा चॉप करने की कोशिश, बीट वे ऑफ स्टंप के बाहर। डॉट गेंदे दबाव बढ़ाएंगी। जगदीश नाईक को स्ट्राइक नहीं मिल रहा है। अगदी बरोबर, जेव्हा आवश्यक धावगती आस्किंग रन रेट जास्त प्रमाणात असतो आणि डॉट चेंडू जातो तेव्हा मात्र मानसिक दबाव हा जास्त प्रमाणात वाढत असतो. अख्तर लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए कुणाल को फुल टॉस गेंद ड्राइव किया गैप के अंदर। बढ़िया फील्डिंग दानिश की, सिर्फ एक रन। जगदीश नाइक ने रन नहीं लिया है और स्कोर है 38 रन। 9 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. ये जो 3 गेंदे ये बहुत ही निर्णायक है। हालांकि इस मैदान पे कई कीर्तिमान है। लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए अख्तर। फुल टॉस गेंद ड्राइव किया, गेंद को मिस टाइम स्ट्रोक है। खेलना चाहते थे बॉलर की सिर के ऊपर से, गेंद कवच में गई। अनकन्वेंशनल स्ट्रोक था। 1 रन। 39 रन 3 विकेटों के नुकसान पे 5वें ओवर का खेल चल रहा है। 8 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. या 2 चेंडूवर जर मोठे फटके लागले नाहीत तर मात्र शेवटच्या षटकामध्ये जवळपास आव्हान संपुष्टात येऊ शकतं नाना स्पोर्ट्स संघाचं. अख्तर लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए इस मरतबा अच्छी गेंद थी, खोद के निकाला गेंद को। बढ़िया फील्डिंग, अपने पैरों से रोकते हुए उजैर 1 ही रन लिया। 7 गेंदे और 31 रन। हर गुजरती गेंद के साथ अब बल्लेबाजी पे दबाव बढ़ता हुआ। सात चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. अभी भी जगदीश नाइक वहां पे मौजूद हैं। इस गेंद पे बड़ा स्ट्रोक आना बहुत जरूरी हुआ है नाना स्पोर्ट का जहां तक ताल्लुक है। और इस मरतबा आसमान में खेला, गेंद के नीचे जमा नहीं आए। दोनों खिलाड़ी में कॉलिंग नहीं थी और 1 रन बना। तो आखिरी ओवर और जीतने के लिए जो रन चाहिए वो हैं 30 रन। आप जब बना सकते हैं जब सुपर से ऊपर बल्लेबाजी आप करेंगे। सुपर से ऊपर फाइनल है। और आखिरी ओवर के लिए मैं आवाज देना चाहूंगा ठाना जिला के मराठी के सुपर से ऊपर कमेंटेटर डॉक्टर गवली सर को. तर नक्कीच या ठिकाणी SRK ग्रुप आणि कुणाल नाईक, राहुलभाई नाईक यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर्व रसिक प्रेक्षक जागेवर उभे राहिले. फक्त 5 मिनिटांमध्ये रिझल्ट मिळणार आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सर्व सन्माननीय मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. आपण मध्ये सिरीज स्पॉन्सर करणारे इरफान भाई वायरमॅन आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे इरफान भाई. सुंदर पॅशन गाडी आहे, नवी मॉडेलची गाडी आहे आणि पाहूया कोणता फलंदाज आहे. चेंडूच्या आकारामध्ये थोडीशी खराबी आलेली, पंचांनी नवीन चेंडूची मागणी केलेली आहे. 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता चॅम्पियन होण्यासाठी आमदार चषक 2016चा. कहीं ना कहीं अल्पेश चौधरी ने जो बल्लेबाजी की उनका साथ रोहित ने शुरू में नहीं निभाया और
वो जो बलवंत थे वो एक खराब गेंद पे आउट हुए। हालांकि जगदीश नाइक होनी को अनहोनी में बदलते हैं या नहीं, इस ग्राउंड पे 2 रिकॉर्ड ऐसे हैं जहां आखिरी ओवर में 30 रन बने। जावेद ने बनाए थे पिछले एमएलए ट्रॉफी में मराठा पंजाब ए के सामने, गोल्डन 6 लगा के मैच जिताया था एनआर बोरपारा को। 95 फलंदाजांनी षटकाराने खातं उघडलेलं आहे. हा मात्र या स्पर्धेमधला एक विक्रम आहे. इस स्पर्धा में तालुका क्रिकेट के 24 साल का कीर्तिमान है और यही एंड से जावेद ने वो, लेकिन क्या गजब के स्लॉक करके 6 लगाए थे। सहा चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता, म्हणजे जवळपास प्रत्येक चेंडूला हे सीमारेषेच्या बाहेरच फेकावं लागणार आहे. जहीर येतोय गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू आणि भिरकावून दिलेला आहे. टॉवरिंग 6. बहुत दूर गई है गेंद, ये तो एयर होस्टेस के लिए भी मौका था कैच करने का। टाउरिंग 6 वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक का, और जगदीश नाइक ने शायद ऐलान किया है कि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। चार बैट्समैनों के इर्द गिर्द घूम रही थी नाना स्पोर्ट। अल्पेश चले, रोहित नहीं चले, जगदीश चले और बाएं हाथ के बैट्समैन बलवंत नहीं चले। 5 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. लेकिन एक तो बात है कि जगदीश नाइक ने पूरे सीजन में नाना स्पोर्ट्स के लिए बल्लेबाजी की है, इज द फोकस प्लेयर। जगदीश नाइक मट्टी वट्टी लगा के तैयार होते हुए 2004, 2003, 2005 में ये बैट्समैन तो ऐसा था कि डाउन द ग्राउंड जाकर सीधे 6 लगाता था। जहीर त्यामध्ये हेलिकॉप्टर शॉट केलेला आहे. दबाव दबाव नजर आ रहा है वहां पर। 2 रन पूरे हुए, अब 4 गेंदे और 22 रन। क्या हेलीकॉप्टर स्ट्रोक खेला था, बिल्कुल धोनी के अंदाज में। 4 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता, म्हणजे अजूनही प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागणार. चेंडू सीमारेषेच्या बाहेरच पाठवावा लागेल. अच्छा मुकाबला करती हुई नाना स्पोर्ट, क्योंकि लक्ष्य रात की रोशनी में अगर फाइनल का 71 रहे तो मानो 15 रन ज्यादा है, 15 से 16 रन ज्यादा है। जहीर याला मात्र चेंडू बॅटच्या पुढे हवा तसा येत नाही, लॉनला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. तीन में 22 रन चाहिए, यहां पर 2 रन ले सकते थे वो।
जहीर त्याला तो गोलच्या डोक्यावर मारलेला आहे चलो लॉन्ग ऑफ सीमारेषेकडे जातोय. फील्डिंग बहुत लाजवाब हो रही है बी इंडियन की, हालांकि डाउन द ग्राउंड खेला था और अब शोर उभरता हुआ ये बात साफ है कि एमएलए ट्रॉफी को बैक टू बैक दूसरी मर्तबा जीतने जा रही है बी इंडियन. और तालुका क्रिकेट में अगर 5 कप जीतती है तो 2 नंबर पे धनेश 11 के बाद. जाहिर इस मर्तबा ड्राइव किया, बॉलर बैक ड्राइव, 1 रन बनता हुआ आउट नहीं किया. वहां पर 1 गेंद चाहिए बी इंडियन को चैंपियन बनने के लिए. हालांकि लेट गोपीनाथ मुंडे पिछले साल जब खत्म हुआ था, जिसे जीता था मराठा पंजाब ए ने, तो मुझे कहना पड़ा था कि अब की बार भिवंडी क्रिकेट में बी इंडियन की सरकार, लेकिन बी इंडियन ने ट्रॉफी जीतने जा रही है और कहना होगा कि अब की बार धनेश 11 की सरकार. इसके साथ ही बी इंडियन ने एमएलए ट्रॉफी 2016 को जीत लिया है. कांग्रेचुलेशन अबीब अंसारी, बबलू अंसारी एंड बी इंडियन. हार्ड लक नाना स्पोर्ट. और दोस्तों, अब की बार तालुका क्रिकेट में पांडुरंग धर्मा पाटिल फैन टीम धनेश 11 की सरकार.